गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ ईसीआय. ईसीआयचं बेटा आता आपलं 90 सम चालू होईल. ठीक आहे, कितवं सम चालू होईल आपलं? 9वं गणित चालू होईल. ठीक आहे, 9वं सम काय म्हणतंय? काय नाही ते बघा. बॅलन्स थ्री फेज लोड. बॅलन्स थ्री फेज लोड कन्सिस्ट ऑफ थ्री कॉइल्स हॅव्हिंग ईच ऑफ रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टन्सची किंमत दिली म्हणजे आरपीएच माझ्याकडे किती आहे बेटा? 6 ओहम. ठीक आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. रिॲक्टन्स म्हणजे एक्सएलपीएच आहे. एक्सएलपीएच ची किंमत किती आहे बेटा? 8 ओहम. डिटरमाइन द लाईन करंट. लाईन करंट काढायचा आहे. ठीक आहे, अँड द पॉवर ॲब्झॉर्ब. पॉवर ॲब्झॉर्ब म्हणजे पी ची किंमत काढायची. वेन द कॉइल्स आर, दोघी केसेसमध्ये वेन द कॉइल्स आर कधी कधी बेटा स्टार कनेक्टेड आणि सेकंड काय डेल्टा कनेक्टेड. वेन द कॉइल्स आर स्टार कनेक्टेड डेल्टा कनेक्टेड अक्रॉस अ व्होल्टेज ऑफ. व्होल्टेज म्हणजे बाय डिफॉल्ट कुठलं व्होल्टेज असं? लाईन व्होल्टेज. किती किंमत आहे बेटा? 400 व्होल्ट. बाय डिफॉल्ट कुठलं व्होल्टेज आहे? लाईन व्होल्टेज आहे ते किती आहे बेटा? 400 व्होल्ट. आता मला हे गणित दोघांसाठी सोडवायचं आहे, स्टारसाठी पण डेल्टासाठी पण. मी नाही का पहिले आरपीएच एक्सएलपीएच आहे जे कॉमन आहे ते काढून घेतो. झेडपीएच कॉमन होईल बेटा दोघांसाठी. चेंज काय होतं स्टार किंवा डेल्टामध्ये? आय एल इज इक्वल टू आयपीएच असतो, व्हीएल इज इक्वल टू आय एल इज इक्वल टू आयपीएच, व्हीएल इज इक्वल टू √3 आणि डेल्टासाठी आय एल इज इक्वल टू √3 आयपीएच, व्हीएल इज इक्वल टू व्हीपीएच. म्हणजे चेंजेस आय एल आयपीएच व्हीएल व्हीपीएच. बाकी काही चेंज होतं का? नाही. चेंज काय होतं? आय एल आयपीएच व्हीएल व्हीपीएच. बरं, मग सगळ्यात पहिले आपण झेडपीएच जो कॉमन आहे तो काढून घेऊ. झेडपीएच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये काय बेटा? आरपीएचचा स्क्वेअर प्लस एक्सएलपीएचचा स्क्वेअर. आरपीएचचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सएलपीएचचा स्क्वेअर. आरपीएचची किंमत किती आली? ते 6 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर. चलो झेडपीएचची किंमत कॅल्क्युलेशन करा. अंडर रूटच्या आतमध्ये किती टाका बेटा? अंडर रूटच्या आतमध्ये किती? 6 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर. तुम्हाला झेडपीएच ची कॅल्क्युलेशन केली तर किंमत किती भेटेल बेटा? 10 ओहम. झेडपीएच ची किंमत भेटून गेली. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा सम माझा कशाचा आहे? स्टारचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्टार. स्टार मध्ये काय होतं? आय एल इज इक्वल टू आयपीएच असतो. ठीक आहे, आणि व्हीएल इज इक्वल टू किती असतो? √3 व्हीपीएच असतो. व्हीएल इज इक्वल टू √3 व्हीपीएच. मग इथे मला व्हीएल आहे, मग व्हीएल अपॉन √3 इज इक्वल टू काय होईल बेटा? व्हीपीएच. मग व्हीएल ची किंमत 400 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू व्हीपीएच होऊन जाईल. इज इक्वल टू काय? व्हीपीएच. कॅल्क्युलेशन करा, व्हीपीएच ची किंमत करा. 400 डिवायडेड बाय √3. 400 डिवायडेड बाय √3. 400 डिवायडेड बाय √3 किती आलं? 230.94. 230.94 काय बेटा? व्होल्ट. ही कोणाची किंमत आली? व्हीपीएच. व्हीपीएच भेटला. ठीक आहे, व्हीपीएच का काढलं तर मला सगळ्यात पहिले काय काय किमती? आय एल आयपीएच काढायचं. आय एल साठी सगळ्यात पहिले आयपीएच लागेल. आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच असतो. मग आता आयपीएच, मग मी आयपीएच काढेल. आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच. आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच. आय एल काढायचा म्हटलं तर सगळ्यात पहिले आयपीएच लागतोच. आयपीएच काढायचं म्हटलं तर व्हीपीएच अपॉन झेडपीएचच फॉर्म्युला आहे. व्हीपीएच काढलं म्हणून मी व्हीपीएच काढला. आता झेडपीएच ऑलरेडी आहे. व्हीपीएच ची किंमत 230.94 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच. झेडपीएच ची किंमत किती आहे? 10. चलो कॅल्क्युलेशन करा. आयपीएच ची किंमत करा. 230.94 त्याला डिवायडेड बाय 10. 230.94 त्याला डिवायडेड बाय 10 किती आलं बेटा? 23.09. 23.094 काय बेटा? एम्पियर. ही कोणाची किंमत आली? आयपीएच. आयपीएच भेटला. आता मला भेटेल आय एल. आय एल इज इक्वल टू काय असतो? आयपीएच. स्टार कनेक्शन आहे म्हणून त्याची पण किंमत 23.094 येईल. ठीक आहे, आय एल भेटला. ठीक आहे, आता पुढे काय काढायचं आहे? पॉवर. पॉवरसाठी सगळ्यात पहिले मला कॉस ऑफ फाय लागेल. पॉवरसाठी फॉर्म्युला काय तर √3 व्हीएल आय एल कॉस ऑफ फाय. मग सगळ्यात पहिले कॉस ऑफ फाय काढावं लागेल. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो? आरपीएच अपॉन झेडपीएच. आरपीएच अपॉन झेडपीएच. ओके, आरपीएच ची किंमत किती बेटा तुम्हाला? 6 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच ची किंमत 10. कॉस ऑफ फाय भेटेल. कॅल्क्युलेशन करा. 6 डिवायडेड बाय 10. 6 डिवायडेड बाय 10 0.6 येईल. ओके, 0.6 कशाची किंमत आली? कॉस ऑफ फाय. आणि सगळ्यात शेवटी पॉवरचा फॉर्म्युला √3 VL into the IL into the cos of phi which is equal to √3 त्याला गुणिले VL. VL ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे किती बेटा? 400 त्याला गुणिले IL. IL ची किंमत काढली आपण 23.094.
23.094 इंटू द कॉस ऑफ फायची किंमत 0.6. पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. √3 त्याला गुणिले 400 त्याला गुणिले 23.094 त्याला गुणिले 0.6 किती आला बेटा? मोठा आन्सर त्याला ENG दाबा. 9.59 इंटू 10⁻³ काही वॅट. ही कशाची किंमत आली? पॉवरची. कशाची किंमत आली बेटा? पॉवरची. क्रॉस चेक करू द्या. 9.59 इंटू 10⁻³ वॅट. आता पहिला फंडा माझा आत्ताशी झालाय तो म्हणजे कुठला होता? स्टार. आता मी सेकंड फंडा सोडवणार आहे. सेकंड मी इथून सोडवतोय बेटा. ठीक आहे. सेकंड फंडा इथून सोडवणार आहे तो म्हणजे कुठला? आता डेल्टा. डेल्टासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहेत बेटा? IL इज इक्वल टू √3 IPH असतो. IL इज इक्वल टू √3 IPH असतो आणि VL इज इक्वल टू VPH असतो. VL इज इक्वल टू VPH. VL ची ऑलरेडी किंमत दिलेली आहे तो म्हणजे किती बेटा? 400 वोल्ट. ठीक आहे. VL इज इक्वल टू VPH भेटला. मग आता मी सगळ्यात पहिले पुन्हा IPHच काढेल. IPH इज इक्वल टू फॉर्म्युला VPH अपॉन ZPH. ठीक आहे. सगळ्यात पहिले IPHच काढायचा. IPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? VPH अपॉन ZPH. मग पुन्हा VPH ची किंमत 400 त्याला डिवायडेड बाय ZPH. ZPH आपण काढलेला आहे. सॉरी, VPH ची किंमत 400 त्याला डिवायडेड बाय ZPH 10. IPH ची किंमत किती बेटा? 0 कॅन्सल. IPH ची किंमत किती आली? 40 एम्पियर. IPH भेटला. मग माझ्याकडे फॉर्म्युला आहे IL इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो? √3 IPH. IL इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा? √3 इंटू द IPH. IPH ची किंमत 40. कॅल्क्युलेशन्स करा. IL ची किंमत सांगा. √3 त्याला गुणिले 40. √3 त्याला गुणिले 40 किती आलं बेटा? 69.28. 69.28 काही एम्पियर. ही कोणाची किंमत आली? IL ची. कोणाची किंमत आली बेटा? IL भेटला. पुन्हा आता पॉवर काढायची आहे. पॉवरसाठी पुन्हा कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय पुन्हा तोच येईल बेटा. चेंज होईल का नाही? IPH ZPH. मग चेंज काय होतं किमती स्टार डेल्टामध्ये? IL IPH VL VPH. इथे काहीच नाही म्हणजे कॉस ऑफ फाय तोच येईल. पुन्हा वाटलंच तर काढून घेऊ. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू RPH अपॉन ZPH. RPH अपॉन ZPH विच इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 10. मग पुन्हा इथे कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची किंमत किती आली? 0.6. ओके. आणि मग सगळ्यात शेवटी पुन्हा पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला √3 VL IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. आता इथे VL ची तर किंमत तीच आहे. √3 इंटू द VL. VL ची किंमत 400 इंटू द IL माझा चेंज होईल. आधीच्या केसमध्ये IL ची किंमत 23 होती. आताच्या केसमध्ये IL ची किंमत किती आली? 69.28. किती भेट आहे ते? 69.28 त्याला गुणिले कॉस ऑफ फाय 0.6. कॅल्क्युलेशन्स करा. पॉवरची किंमत भेटेल √3 त्याला गुणिले 400. √3 त्याला गुणिले 400. √3 त्याला गुणिले 400 त्याला गुणिले 69.28 इंटू 0.6. कॅल्क्युलेशन्स केलं तुम्हाला उत्तर भेटेल 28.79. 28.79 इंटू 10⁻³ वॅट. इंटू 10⁻³ काय बेटा? वॅट. ही कशाची किंमत आली? पॉवरची. ही कशाची किंमत आली बेटा? पॉवरची. 9व गणित इथे माझं संपलेलं आहे. 9व गणितामध्ये तुम्हाला 2 फंडे होते. स्टारसाठी पण गणित होतं, डेल्टासाठी पण गणित होतं. स्टारसाठी पण होतं, डेल्टासाठी पण होतं. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट सम 10व सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं. 10 अपेक्षा ठेवतो 10व सम लिहून झालं असेल. आता गणित काय म्हणतंय ते बघा. 220 व्होल्ट. 220 व्होल्ट. 220 व्होल्ट म्हणजे पुन्हा मला VL ची किंमत दिलेली आहे. किती आहे? 220 व्होल्ट. पुढे 3 फेज व्होल्टेज अप्लाइड टू बॅलन्स डेल्टा कनेक्टेड लोड. कुठलं कनेक्शन आहे बेटा? डेल्टा. डेल्टा कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू √3 IPH फॉर्म्युला. ठीक आहे. आणि VL इज इक्वल टू VPH. VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू 220 व्होल्ट. VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती आलं बेटा? 220 व्होल्ट. पुढे इज कनेक्टेड टू अ फेज इम्पिडन्स ऑफ. फेज इम्पिडन्सची किंमत दिली. ZPH ची किंमत किती म्हणते तो? 15 प्लस J20 ओहम. 15 प्लस J20 ओहम. कन्वर्शन करा. कन्वर्शन करा. किच काय आहे बेटा? त्याचा पोलर फॉर्म काढायचा आहे. 15, 20 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 25. आणि अँगलची किंमत RCL टॅन दाबलं तर अँगल भेटेल 53.13 डिग्री.
पुन्हा इथे पण काय येईल बेटा ओहम. मग याला आपण कंपॅरिझन कशासोबत झेडपीएच इज इक्वल टू आरपीएच प्लस जे एक्स पी एच असतं. ठीक आहे ओहम आणि पुन्हा इथे मॉड ऑफ झेडपीएच अँगल फाय. ठीक आहे म्हणजेच मग इथे मला चार किमती भेटतील. आरपीएच ची किंमत आली 15 ओहम, एक्सपीएच ची किंमत आली तुमची 20 ओहम, त्याच्यानंतर झेडपीएच ची किंमत आली तुमची किती बेटा 25 ओहम आणि फायची किंमत किती आली तुमची 53.13. 53.13. पुढे काय काय म्हणतोय ते बघा. फाइंड द फेज करंट इन ईच लाईन. फेज करंट काढायचा आहे म्हणजे आयपीएच ची किंमत काढायची आहे. ओके पुढे काय म्हणतोय तो पॉवर कंझ्युम पर फेज. आता इथे महत्वाचं आहे बेटा पॉवर कंझ्युम पर फेज म्हणतोय. पॉवर कंझ्युम पर फेज, पॉवर कंझ्युम पर फेज याला महत्व द्या. आधी इकडे रफ मध्ये सांगतो नोट लिहायची आहे. पॉवर कंझ्युम पर फेज, पॉवर कंझ्युम म्हणजेच पर फेज म्हणजे फेजची पॉवर असते. पॉवर कंझ्युम पर फेज म्हणजेच काय फेजची पॉवर. त्यासाठी फॉर्म्युला बेटा व्हीपीएच आयपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. फॉर्म्युला किती बेटा व्हीपीएच आयपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. फॉर्म्युला किती बेटा व्हीपीएच आयपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. तिथे रूट 3 येत नाही. फेज पॉवर साठी फॉर्म्युला व्हीपीएच आयपीएच कॉस ऑफ फाय. फेज पॉवर साठी फॉर्म्युला व्हीपीएच आयपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. आणि पुढे काय म्हणतोय व्हॉट इज द फेजर सम ऑफ द लाईन करंट्स वाय डज इट हॅव द सेम व्हॅल्यू. अच्छा हा नंतरचा थेओरेटिकल क्वेश्चन आहे तो नंतर बघू. आणि हे दोन सोडून घेऊ. आयपीएच काढायचं फेज पॉवर काढायची. आयपीएच काढायचं असेल तर मला आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच आपण झेडपीएच. व्हीपीएच आहे झेडपीएच पण आहे. फेज करंट मला लगेच भेटेल. आयपीएच इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा व्हीपीएच अपॉन झेडपीएच. मग आता व्हीपीएच, व्हीपीएच ची किंमत किती बेटा 220 वोल्ट त्याला डिवायडेड बाय झेडपीएच. झेडपीएच ची किंमत 25. कॅल्क्युलेशन्स करा आयपीएच ची किंमत भेटेल 220 त्याला भागिले 25. कॅल्क्युलेशन्स करा 220 त्याला भागिले 25 किती आलं बेटा 8.8 एम्पियर. 8.8 एम्पियर. ओके आता ना बेटा मला आयपीएच भेटलं. मला फेज पॉवर साठी व्हीपीएच आयपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. व्हीपीएच आहे ठीक आहे व्हीपीएच आहे आयपीएच पण आहे त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. फायची किंमत पण दिलेली आहे बेटा 53.13. मग फेज पॉवर पण मला लगेच भेटेल. फेज पॉवर विच इज इक्वल टू फॉर्म्युला व्हीपीएच आयपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. ओके व्हीपीएच ची किंमत व्हीएल इज इक्वल टू व्हीपीएच आहे 220 त्याला गुणिले फेज करंट 8.8 इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय ची किंमत बेटा 53.13. चलो फेज पॉवर, फेज पॉवर किंवा कॉस ऑफ फाय. ह्या फाय वापरायचा नसतो असं लक्षात घेतलं तर पहिले कॉस ऑफ फाय आपण काढून घेऊ. तरी पण तीच येईल बेटा किंमत काही चेंज होणार नाही. कॉस ऑफ फाय सगळ्यात पहिले तर कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला आपल्याकडे किती आहे आरपीएच अपॉन झेडपीएच. आठवत आहे आरपीएच अपॉन झेडपीएच. आरपीएच ची किंमत किती आहे 15 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच ची किंमत माझ्याकडे 25. कॉस ऑफ फायची किंमत काढा. कॉस ऑफ फाय कॅल्क्युलेशन्स करा 15 डिवायडेड बाय 25. 15 डिवायडेड बाय 25 किती आलं बेटा 0.6. 0.6. मग आता फेज पॉवर, फेज पॉवर इज इक्वल टू व्हीपीएच ची किंमत किती आहे 220 त्याला गुणिले आयपीएच ची किंमत 8.8 इंटू 0.6. ठीक आहे फेज पॉवर कॅल्क्युलेशन्स करा 220 त्याला गुणिले 8.8 त्याला गुणिले 0.6 किती आलं बेटा ईएनची दाबा 1.16 इंटू 10⁻³ काही वॅटमध्येच. फेज पॉवर आहे आडनाव कशात असते वॅटमध्येच. 1.16 इंटू 10⁻³ काय आलं बेटा वॅटमध्ये. ठीक आहे आता हा माझा पहिला प्रश्न होता आयपीएचचा. सेकंड प्रश्न कुठला होता बेटा फेज पॉवर सांग. आता माझा थर्ड प्रश्न चालू आहे. थर्ड प्रश्न काय म्हणतो बेटा तो व्हॉट इज द फेजर सम ऑफ द लाईन करंट्स. तिघं फेजर सम. आता मी तुम्हाला थिओरिटिकल पार्टमध्ये सांगितलं आहे आय आर प्लस आय वाय प्लस आय बी या तिघांच्या करंटची ॲडिशन केली ना बेटा तर 0 असते. आय आर प्लस आय वाय प्लस आय बी या तिघांची ॲडिशन केली तर किती असते बेटा 0. असं का तर सगळ्यांमध्ये जो अँगल आहे प्रत्येकामधला अँगल कितीचा असतो बेटा इथून हा आणि हा इथे आय आर आय वाय आणि आय बी. ठीक आहे आय बी यांच्या सगळ्यांमधला अँगल कितीचा असतो बेटा 120. इथे पण 120 डिग्री आणि इथे पण किती बेटा 120 डिग्री. सगळ्यांमधला अँगल कितीचा असतो 120 डिग्री. सगळ्यांमधला अँगल कितीचा असतो बेटा 120 डिग्री. म्हणून आय आर प्लस आय वाय प्लस आय बी इज इक्वल टू 120 डिग्री. ठीक आहे आधी व्हिडिओ पॉज करून हे दोघं सगळं लिहून काढायचं आहे. हे नका लिहू थेओरिटिकल पार्ट मी सांगेल. ठीक आहे हे दोन पार्ट्स इथपर्यंत लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करून 10 वगैरे तिथपर्यंत लिहून घ्या.
दहावं गणित इथपर्यंत लिहून घ्या, पुढचं मी सांगतो. दहावं गणित 2 कॉलम लिहून घ्या फक्त. दहाव्या गणिताचे 2 कॉलम लिहून घ्या. दहाव्या गणिताचे 2 कॉलम लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता थर्डसाठी IR प्लस IY प्लस IB इज इक्वल टू 0 डिग्री. IR प्लस IY प्लस IB इज इक्वल टू 0 डिग्री. खाली लिहा फेजर सम ऑफ द 3 लाइन करंट्स. फेजर सम PHASOR. फेजर सम of the 3 line currents. Phasor sum of the 3 line currents is equal to the 0 degree. Phasor sum of the 3 line currents is equal to the 0 degree because the load is balanced. Because the load is balanced. Because the load is balanced and each of the phase is displaced at. And each of the phase is displaced at. And each of the phase is displaced at 120 degree. And each of the phase is displaced at 120 degree. And each of the phase is displaced at 120 degree. ओके, कळालं बेटा? ओके, आता ना बेटा 11 सम मी तुम्हाला होमवर्कसाठी देईन. ठीक आहे, हे सम झालं असेल. आता 11 सम तुम्हाला होमवर्कसाठी येईल. पुढे तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून येईल. 11 सम होमवर्कसाठी येईल, इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. 11 सम होमवर्कसाठी इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. ओके, अपेक्षा ठेवतो 11 सम झालं असेल. अपेक्षा ठेवतो आता 11 सम सगळ्यांनी सोडवलं असेलच बेटा. ठीक आहे, मग दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.